वागरेश्वर स्टार वागरेश्वर संघ आपण भोजन करून घ्यायचं आहे. मॅच कडे जाऊया. नवज्योत ए संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण निवडलंय. नवज्योत या टीमने 2 लाखाचा कप घेतलेला आहे 2023 मध्ये. जाऊया आपण आवाजात करूया बदल आणि ऐकूया मानस मनोरे यांचा आवाज. शुक्रिया परमेश जी पाटिल सर. जो दुआई गांव कप 2025 में फिर एक बार करूंगा मैं आपका अपना मानस मनोरे. आप सभी का स्वागत. चलेंगे मैदान के अंदर जहां पे आज के दिन की 5वीं बैटल मैदान के अंदर आपको ऑन होते हुए नजर आएगी. शांतिनगर बी के सामने टीम नवज्योत ए. और नवज्योत ए की बात करें तो 2 बार गांव कप के चैंपियन भी रह चुके हैं और वो आज मैदान के अंदर आपको उतरते हुए नजर आएंगे. ओपनिंग पेयर नितेश के साथ विनायक आ चुकी है. पहली गेंद फुल टॉस थी. यहाँ पर कदमों का इस्तेमाल जरूर किया था. बड़ा हिट लगाने की कोशिश है लेकिन अंपायर रिव्यू है यहाँ से बीमर की नो बॉल के लिए यहाँ से चेक जरूर किया जाएगा. ओवर द वेस्ट ये गेंद अगर डायरेक्टली डिलीवर होती है तो ऑफ कोर्स उसे नो बॉल करार दिया जाएगा. अंपायर ने कहा है कि चेक कीजिए. अंपायर रिव्यू नो बॉल के लिए बिल्कुल बताएंगे आपको. यस इट इज नो बॉल. नो बॉल का डिसीजन यहां से थर्ड अंपायर के माध्यम से आएगा यानी कि 1+1. पहली गेंद पे मिलेंगे 2 रन और इसी 2 के साथ टीम का अकाउंट ओपन हो चुका है. अंपायर ने अपने हेलीकॉप्टर को घुमाया. फ्री हिट का मौका अगली गेंद पर. पेड़ शॉपिंग पेड़ के प्रोपराइटर दीपेश भाई पाटिल जिनका यहाँ पे आगमन हो चुका है उनसे गुजारिश करेंगे कि आप मंच के ऊपर आइए. आपका तहे दिल से स्वागत. इस बार भी अटैक करना चाहते थे. कनेक्शन हुआ नहीं है. फ्रेट की गेंद थी. बड़ा हिट लगाने की कोशिश में डॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर आपको होते हुए नजर आएगी. डॉट गेंद पे नंबर होता है 0 और 0 की मेरे दोस्त कोई कीमत नहीं होती है. हमारे संतोष दादा जो जीतवाई जीते की कट्टर सपोर्टर और हमेशा इंपॉर्टेंट रोल उनका होता है. सपोर्टिव रोल उनका हमेशा होता है. आज भी है बिल्कुल. आज पनवेल में है वो उनकी टीम. ऑन साइड पर लॉफ्ट किया कर रहा आपके जिसका फायदा उठाया जाएगा. दिशा से भटके तो पड़ेंगे फटके. इस गेम पे मिलेंगे 4 रन. देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आभार व्यक्त करूया. पेड शॉपिंग पेड यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह मात्र त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. सन्मान मात्र या ठिकाणी नक्कीच केला जातोय. विनंती असेल की सुरेश मामांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मात्र आपण दीपेश दादा पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा. त्यांच्या माध्यमातून मात्र 3 गिफ्ट या स्पर्धेसाठी देण्यात आलेली आहेत. ते पेंट शॉपिंग पेंटचे प्रोप्रायटर आणि पेंट शॉपिंग पेंटचे सर्वा दीपेश भाई पाटील ज्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच केलं जात आहे. खरंतर गोड गुणी दाते ज्यांच्या सहकार्याने स्पर्धा मात्र पूर्णत्वाला येते आणि त्यांचं स्वागत मात्र केलं जाईल. मयूर ठाकुर मैदान के अंदर इनेट नंबर 3 की पोजीशन पर आपको आते हुए नजर आएंगे. टीम की रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 1 विकेट के नुकसान पर 6 रन. पहला ओवर है. पहले ओवर में हम देखते हैं कि बल्लेबाजों के लिए अच्छा मौका. 30 यार्ड सर्कल के बाहर 2 खिलाड़ी. फील्डिंग रिस्ट्रिक्शन वाला ये ओवर और रन बनेंगे तो मजा आएगा इस मैच में. रिवर्स स्वीप दुधारी तलवार लगी तो आबाद नहीं तो बर्बाद. लगी तो सामने वाले की गर्दन काटी जाती है. स्विच हिट किया. इस गेंद पर मिलेंगे बिल्कुल 4 रन.
तर बघा एक पारितोषिक मात्र या स्पर्धेसाठी असणार आहे. प्रत्येक मॅच मध्ये कोणत्याही खेळाडूने चौकारांची, षटकारांची किंवा विकेटची हॅट्रिक जर साधली तर राजदादा म्हात्रे यांच्याकडून 70-70 स्पोर्ट्सचं टी शर्ट मात्र त्या खेळाडूसाठी नक्कीच दिलं जाईल. चांगली संधी आहे प्रत्येक टीम आणि प्रत्येक खेळाडूसाठी. 4 रन आए, रनों को रफ्तार जरूर दी जाएगी. इस बार ऑन साइड पर अटैक किया, ऊंचाई मिली है, ताकत उतनी नहीं, खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे, लेकिन ये क्या किया, गलती कर बैठी है, खुद के पैर पर कुल्हाड़ी मारी है. गलती क्रिकेट में नहीं चलती, गलती को माफी नहीं मिलती. मिलेंगे 4 रन. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय की खरतर जितवाई एकता गाव कप 2025 साठी या ठिकाणी सात्विक मेडिकल जिते यांच्या माध्यमातून मात्र फर्स्ट एड बॉक्सची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्याबद्दल सात्विक मेडिकल जिते यांचा आभार व्यक्त करूया, कारण या स्पर्धेसाठी फर्स्ट एड बॉक्स मात्र त्यांच्या माध्यमातून नक्कीच सुपूर्द केले गेले. त्यांचा देखील आभार. पहली ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है. टीम की रन संख्या बनी है 1 विकेट के नुकसान पर 14 रन स्कोर कार्ड पर. अच्छी शुरुआत यहां से प्रदान कर दी जाएगी. बल्लेबाज विनायक के बल्ले से 3 चौवे यहां से आ चुकी है. इस बार बैकफुट से ताकत का इस्तेमाल, स्क्वायर कट किया. सर वीरेंद्र सहवाग इनकी याद दिलाने वाला. डीप पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन. आएंगे गेंद के नीचे, फील्डर मेकिंग नो मिस्टेक एंड टेकिंग अ सक्सेसफुल कैच. सेकंड विकेट इज डाउन. दो विकेट यहां से पवेलियन में वापस जा चुकी है. रन बने जरूर है, लेकिन विकेट अगर आपके जाती है तो आपकी बैटिंग फिर कमजोर होते हुए नजर आती है. मिडल ऑर्डर वाली जोड़ी जो मैदान के अंदर अब आपको रन बनाते हुए जरूर नजर आएगी. इन एट नंबर 4 के पोजीशन पर न्यू बैटर किरण ठाकुर जो मैदान के अंदर आपको इन होते हुए नजर आएंगे. किरण की बॉडी लैंग्वेज को आप देखेंगे तो एक ताकतवर खिलाड़ी है, लेकिन वैसा खेल उनको मैदान के अंदर आज करने की जरूरत अपने टीम के लिए. कमाल के गेंद, ये देखिए छोटे कद का गेंदबाज है लेकिन कमाल का जिगरा इस खिलाड़ी के पास. और डॉट गेंद की समाप्ति मैदान के अंदर आपको होते हुए जरूर नजर आएगी. एक्सपीरियंस खिलाड़ी है. गेंदबाजी मार्ग पर योगेश आपको नजर आएंगे और अपने एक्सपीरियंस का अच्छा इस्तेमाल जरूर कर रही है. कदमों का इस्तेमाल यहां से किया जाएगा. डांसिंग डाउन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राइव का ये शॉट नजर आया. 1 रन पूरा किया.
दूसरे का मंसूबा था, लेकिन जल्दी का काम शैतान का, क्योंकि सिर सलामत तो पगड़ी 50। ये हमेशा कहा जाता है, आपके कदम जमेंगे तो आपके रन बनेंगे, ये हमेशा कहा जाता है। और यहाँ से मात्र एक सिंगल रन आपको मिलता हुआ जरूर नजर आएगा। इसे एक के साथ काफी लंबे अरसे के बाद स्कोरबोर्ड में होगी बढ़ोतरी, रन संख्या बनेगी 20 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। पूरी तरीके से जिम्मेदारी है बल्लेबाज विनायक के ऊपर। विनायक को बनना पड़ेगा खलनायक, तभी उनकी टीम बड़े टोटल तक इस मैच में पहुंच सकती है। अटैक किया, टॉप पे चली गेंद, हवा में है, विकेट कीपर आएंगे गेंद के नीचे। कॉलिंग में गलती कर दी है, 2-2 रन मैदान के अंदर गवाए जाएंगे। देखिए, पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, इस बात का जिक्र हमेशा किया जाता है। 2007 में वर्ल्ड T20I के फाइनल में इंडिया पाकिस्तान का मैच, पाकिस्तान की एक विकेट बची थी आखिरी गेंद पे, श्रीशांत टेक्सिन का वो वर्ड आपको हमेशा याद रहेगा। और 2007 में टीम इंडिया ने पहला T20I का वर्ल्ड कप जीता था। इसी वजह से हम कहते हैं एक एक कैच की कीमत क्रिकेट के खेल में बेशुमार मानी जाती है, और वो कैच आपको लेने पड़ेंगे, क्योंकि पकड़ोगे कैच तो जीतोगे मैच, ये हमेशा कहा जाता है। ये देखिए, वेरिएशन का इस्तेमाल, उंगलियां फेरी थी गेंद के ऊपर, हवा में फ्लाइट दी थी गेंद को, भी बल्लेबाज को चकमा दिया, गेंद विकेट कीपर के दस्तानों में, एक डॉट गेंद की समाप्ति। और ओवर नंबर 2 को हम कहेंगे अलविदा। रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 2 विकेट के नुकसान पर 22 रन। आणि या ठिकाणी आपण पाहतोय या सगळ्यांचे आवडते मामू आदरणीय नरेश दादा पाटील यांचं आगमन मात्र या ठिकाणी झालं गेलंय। त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच असेल। तीसरे ओवर की शुरुआत कमाल के 4 के साथ की जाएगी। आयुष जो बॉलिंग मार्क पर आया आखिरी डेथ ओवर की जिम्मेदारी को लेकर, और विशाल गायकवाड़ इनकी तरफ से। आयुष ने अगर विकेटों की हैट्रिक ली तो 500 का इनाम उनके लिए जरूर दिया जाएगा। कमाल की शुरुआत की है, इसी 4 के साथ 26 का आंकड़ा स्कोरबोर्ड के ऊपर आपको आता हुआ नजर आएगा। किरण ने कहा है अब यहां से लोहा गर्म है, हम हथौड़ा जरूर मारेंगे। स्लोवर लेंथ वाली गेंद थी, वेरिएशन का इस्तेमाल, पेस को वेरी किया था। ताकत से ज्यादा अक्ल क्रिकेट के खेल में बहुत जरूरी होती है, और वो अक्ल को चलाया गेंदबाज आयुष ने। वेरिएशन करना एक गेंदबाज की सबसे बड़ी ताकत होती है, क्योंकि मैं हमेशा कहता हूं एज एन बॉलर रफ्तार तो सभी के पास है, लेकिन जो वेरिएशन करे वो सच्चा गेंदबाज और वो अच्छा गेंदबाज।
और आयुष ने वेरिएशन का इस्तेमाल किया जरूर है अपने ओवर में ही। फुल टॉस गेंद ऑन साइड के ऊपर, आ बैल मुझे मार, नींद चुराई चैन चुराया, फुल टॉस मिली तो ऑन साइड पर घुमाया, मिलेंगे 6 रन। लगाया मैदान के बाहर, 6 रन यहां से जरूर मिलेंगे, लेकिन शांति नगर टीम के बल्लेबाज या फिर गेंदबाज जो भी खिलाड़ी अच्छा खेल करेगा उसको प्रकाश शूज जरूर दिए जाएंगे। देखिए शांति नगर के खिलाड़ी जो भी अच्छा परफॉर्मेंस करेंगे, प्रकाश दादा पाटिल इनकी तरफ से शूज का इनाम उस खिलाड़ी को जरूर दिया जाएगा। 6 के साथ टीम का रन संख्या बनेगी 39 यानी 39 रन। आखिरी गेंद अटैक करने की कोशिश, बल्ले का किनारा, रन आउट का मौका डायरेक्ट हिट की गई है और इसी के साथ बल्लेबाज को जाना पड़ेगा पवेलियन में वापस। पहली पारी का खेल मैदान के अंदर समाप्त किया जाएगा। बल्लेबाजी करने का न्योता कबूलने के बाद बैटिंग करते हुए टीम शांति नगर ने रन संख्या बनाई स्कोर कार्ड के ऊपर 39 यानी 39 रन। आने वाली 18 गेंदे और जीतने के लिए टीम नवजोत ए को 40 रनों की जरूरत। या ठिकाणी आपण पाहतोय की पाहुण्यांचं स्वागत मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जाईल। सन्माननीय प्रकाश दादा पाटील साहेब जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल। सात्विक मेडिकल जितेचे सर्वे सर्वा सन्माननीय प्रकाश दादा पाटील त्यांचं स्वागत केलं जाईल। मी आयोजकांना विनंती करतोय की आपण सन्माननीय प्रकाश दादा पाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र सन्मानित करायचं आहे। 18 चेंडूत आणि नवजोत ए संघाला विजयासाठी 40 धावांची गरज आहे। चला पुढील मॅचचा टॉस केला जाईल। विष्णुकांता ए आणि त्यांच्या विरोधात राधाकृष्ण बी दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की इनिंग ब्रेक झालाय, कंपल्सरी टॉस करण्यासाठी यावं। तत्पूर्वी सन्माननीय प्रकाश दादा पाटील साहेबांचं स्वागत करायचं आयोजकांना विनंती आहे।
ते मात्र खेळण्यासाठी गेलेत. जशी मॅच त्यांची होईल लगेचच त्यांचं स्वागत केलं जाईल. परमेशजी पाटील सरांना विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी जोडलं जावं. चला आज लकी ड्रॉ मात्र या ठिकाणी नक्कीच असेल आणि लकी ड्रॉ मध्ये ज्या लकी खेळाडूचं प्रेक्षकाचं नाव निघेल त्यांना मात्र 4 वस्तू ज्या बक्षिसाच्या स्वरूपात दिल्या जातील. सरप्राईज गिफ्ट लकी ड्रॉ मध्ये असेल, 4 वस्तू असतील. आणि चला ज्याला कोणाला लकी ड्रॉ मध्ये आपल्या नावाच्या चिठ्ठ्या जे 8 संघ आज मैदानाच्या आतमध्ये जे आज 14 संघ खेळतील त्यांच्यामध्ये मात्र त्यांचं 12th मॅन त्यांची नावं लिहून घेतली जातील आणि त्यांना मात्र एका खेळाडूला त्यांच्यातला लकी ड्रॉ दिला जाईल आणि ज्याला 4 वस्तू मात्र भेट स्वरूपात नक्कीच दिल्या जातील. RS लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. जेवढे प्रेक्षक लाईव्ह जोडले गेले त्यांचं देखील आपण मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूया आणि ऐकूया आवाज परमेशजी पाटील सर यांचा. थँक्यू. येस, थँक्यू मानस. पंच, तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी जरूर केली आहे. चला आपण ऑन स्क्रीनवर आपण पाहतो टॉस साठी जाऊया आपण. नेक्स्ट मॅच देऊल आली आणि सूरज भाऊ 11 शेवटचे विष्णुकांता ए आणि राधाकृष्ण बी. पा स्क्रीनवर बघताय की स्क्वेअर लेग पंच पा बिमर साठी यावेळेस चेंडू बॅटची एज घेत एसटी रक्षकाकडे चेंडू ट्रॅव्हल झाला परंतु ड्रॉप त्या ठिकाणी सोप्पा झेल होता आणि चला स्क्रीनवर पण बघेल कोण. चला ऑन स्क्रीनवर आपण पाहूया. गोलंदाजावर आक्षेप घेतलाय. दोन धावा धावफलकावर या ठिकाणी आपण पाहतोय. 40 धाव संख्येचं लक्ष या ठिकाणी जरूर राहणार आहे. पुढच्या चेंडूवर एक सिंगल. नवज्योत ए आणि शांतीनगर बी अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवज्योत ए संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं. पहिल्या सत्रामध्ये शांतीनगर बी संघाला फलंदाजीसाठी प्राचारण केलं आणि पहिल्या सत्रामध्ये रन्स पाहायला मिळाल्या 39. तर 40 धावांचं लक्ष या ठिकाणी दुसऱ्या
सत्रामध्ये आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्कवर देविदास, विके आणि प्रणित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नेक्स्ट मॅच साठी टॉस जिंकला विष्णुकांता ए या संघाने नाणेफेक जिंकले. विष्णुकांता ए आणि राधाकृष्ण बी अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. राईट ऑफ द विकेट लॉफ करायचं होतं. गुडलँड स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला आणि कोणत्या प्रकारची रन्स नाहीये. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आक्षेप जरूर फलंदाजाने घेतलाय, परंतु लाईन आणि लेंथ सोबतीला गोलंदाजी करण्याची शैली जबरदस्त. देविदास या गोलंदाजाला आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, खूप चांगलं आयोजन. लक्ष्मीनारायण आणि देऊलाली क्रिकेट क्लब जिथे आयोजित जितूआई एकता गाव कप 2025 हे आयोजन 25वा पर्व अमृत महोत्सव सोहळा त्या ठिकाणी संपन्न होते. चला थोडी घाई करा, अधिकचा वेळ घेऊ नका. षटकातील 5वा चेंडू. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पंच आपण जरूर सांगा. 15 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे 3 षटकांसाठी. फुल टॉस त्या ठिकाणी इट्स अ बीमर कॉल. नो बॉलचा निर्णय या ठिकाणी जरूर आलाय. 1+2 3 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील आणि फ्री हिटची संधी देखील या ठिकाणी राहणार आहे. बीमर कॉल 3 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. 40 धाव संख्येचा पाठलाग करत असताना टीम नवज्योत ए या संघाला आपण पाहतोय. 7 धावा लॉफ केलाय. फ्री हिटच्या चेंडूला पाठवलाय गोविर्ले गावाच्या दिशेने. हाय अँड हँडसम सिक्सर. क्षमा असावी. 12 धावा स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. आता मात्र एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. षटक संपलं पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकानंतर 40 धाव संख्येचा पाठलाग करत असताना 12 रन्स 12 धावा धावफलकावर आपण पाहतोय. फ्री हिटच्या चेंडूवर आलेला षटकार आणि त्या 6 धावांच्या मदतीने खरं तर स्कोर फ्लाय झाला. अन्यथा एक चांगलं कंजूस असं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं असतं. आदरणीय प्रकाश पाटील यांच्याकडून शांतीनगर बी संघातील खेळाडू जो उत्कृष्ट गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी करेल त्यापैकी एकाला खरं तर ब्रँडेड शूज या ठिकाणी देण्यात येणार आहेत. बरेचसे पारितोषिक खरं तर या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. प्लेअर ऑफ द मॅच साठी इनरचं पारितोषिक, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी असेल, तदनंतर वायरलेस एअरबड्स असतील, तदनंतर जॅकेट असेल मिस्टर लियान मेन्स वेअर कडून, त्याचप्रमाणे पेन शॉपिंग पेन कडून विविध प्रकारचे गिफ्ट्स या ठिकाणी खेळाडूंना दिले जातील. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी स्पोर्ट्स सायकलचं पारितोषिक देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. बिग ट्रॉफीज, मोठ्या ट्रॉफीज, खरं तर भरपूर दिवसानंतर अशा मोठ्या ट्रॉफीज आम्ही देखील पाहिल्यात. बिग ट्रॉफीज आहेत स्पर्धेसाठी. पहिल्या षटकानंतर 12 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पुढचा गोलंदाज विनायक. ऑन स्ट्राईकला खेळाडू पाहायला मिळतोय प्रणित आणि नॉन स्ट्राईकला विकी. प्रणित आणि विकी जोडी मैदानाच्या आतमध्ये. नवज्योत ए आणि शांतीनगर बी असा सामना खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपला पाहायला मिळतोय. बिग फाईट. चला अधिक वेळ घेताय प्लीज पंच, आपण त्यांना टाइम अलर्ट करा.
आम्ही वारंवार तुम्हाला सांगतोय, टाइम इज अ मनी, प्लीज. यावेळेसचा चेंडू अगदी खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. स्विंगिंग चेंडू, चेंडूला स्विंग करण्यात यश मात्र आलं. बाहेरच्या दिशेने चेंडू निघणारा चेंडू, डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. ट्वेल्व रन्स, 12 धावा स्कोर कार्डवर. 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अद्याप 28 धावसंख्येची गरज आहे. बॅटची एज, थर्ड मॅनला आउटफील्ड फास्ट, क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र जाईल सरळ सीमा पार. रन्स मिळतील 4, चौकार. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 16. 16 रन्स, 16 धावा धावफलकावर. जरूर या ठिकाणी आपण पाहतोय संघर्षमय सामना. खरं तर दोन बलाढ्य संघांमधील युद्ध आपण पाहतोय. बाउन्सर केलेला चेंडू आपण पाहतोय, चांगला फटका आणि त्या स्ट्रोकवर मात्र मिळेल एक सिंगल. स्ट्राइक रोटेट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर 17. 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 17 धावा धावफलकावर. अद्याप 23 धावसंख्येची आवश्यकता. लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटची एज, डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. शेवटच्या क्षणाला चेंडू रोखण्यात मात्र यश आलं आणि रन्स मिळाला 2 धावांच्या मदतीने 19 धावा धावफलकावर आपण निश्चितच पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ या ठिकाणी 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. चांगला फटका, आयडीपेक्षा कव्हरला. क्रिकेटचं मादक सौंदर्य, 1 बाउन्स. चेंडू मात्र जाईल सरळ सीमा पार, चौकार. खूप चांगला स्ट्रोक्स या ठिकाणी पाहायला मिळाला की जिकडे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 23. आता 7 चेंडू आणि 17 धावसंख्येचं समीकरण. 7 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता असेल. आणखीन एक चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय जेल. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज विकी back to the pavilion. सात चेंडू आणि 17चं समीकरण असताना खरं तर डीप मध्ये खूप चांगला झेल पकडला आणि आता एक षटक, 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. पुढचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. सुमित. 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 23 धावा स्कोर कार्डवर. नवज्योत ए या संघाची धावसंख्या आपण पाहतोय. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. नंदकुमार
नंदकुमार म्हात्रे यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं आणि गणेश कृष्णा म्हात्रे यांना देखील आमची विनंती असेल आपण प्रमुख अतिथी मंचकावर यावं. लेग स्टिकवर च्या बाजूने जाणारा चेंडू, इट्स अ वाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय. अतिरिक्त रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची आवश्यकता. 24 धावा खर तर स्कोर कार्ड वर आपण पाहतोय. चला पुन्हा एकदा गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलाय आमचे टीव्ही अंपायर. चला चला वाईट चेंडू आहे आणि योग्य चेंडू आहे. इकडे देखील आपण पाहू शकताय खूप चांगला स्ट्रोक्स या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. पाक अगदी रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. टीट फॉर टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर या ठिकाणी जरूर द्यावं लागेल. संघर्षमय ही लढत मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कट त्या ठिकाणी पॉइंट क्षेत्रामध्ये जेल आणखीन एक ड्रॉप झालाय, परंतु फिल्डरचं कौतुक करावं लागेल. अतिरिक्त वेगाने जलद गतीने चेंडू ट्रॅव्हल होत असताना मात्र चेंडू त्याने अडवला, अन्यथा तिकडे चौकार देखील गेला असता. सरळ फिल्डरच्या अगदी हातामध्ये चेंडू त्या ठिकाणी आपण जाताना पाहिला. सिंगल रन्स या ठिकाणी मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 27. अद्याप ही 13 धावसंख्येची आवश्यकता. फटका हवेत आहे. विकेटची संभावना आहे. क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय झेल. विकेट डाऊन. फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. ची आवश्यकता. पहिला स्वेअर चेंडू. दुसऱ्या चेंडूवर 2 रन्स आल्या. तिसऱ्या चेंडूवर सिंगल. चौथ्या चेंडूवर विकेट. अर्थातच 4 चेंडू फेकले गेलेत, त्यातील 1 चेंडू स्वेअर. 3 चेंडू आणि 13 धावसंख्येची आवश्यकता. 3-13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. योगेश मॅच फिनिश करेल का? योगेश्वर भरपूर विश्वास दाखवलाय टीमने आणि त्याला प्रमोट देखील केलंय. मॅच फिनिशर, गेम चेंजर. पाहूया काय घडेल मॅच मध्ये. चांगला फटका समोरला लॉफ करत असताना. सो एलिगंट, ब्युटिफुल, फंटास्टिक सिक्सर. चला कॅच पकडलंय त्या प्रेक्षकांनी यायचंय. आपल्याला परफ्यूम च पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. अतिश म्हात्रे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. ब्रँडेड परफ्यूम या ठिकाणी आपल्याला दिलं जाईल. फ्रेंच. हो इकडे काय घडलंय. इट्स अ बीमर कॉल. 1 एक्स्ट्रा रन्स. आता फ्री हिटचा चेंडू येईल. 2 चेंडू आणि 6 धाव संख्येची आवश्यकता.
2 चेंडू आणि 6 धाव संख्येची आवश्यकता. चला परफ्यूम द्यायचा आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी. प्रेक्षक कमाल कॅच साठी हे परफ्यूम आहे. 2 चेंडू 6 धाव संख्येची आवश्यकता ना. हा फटका सीमा पार. व्हॉट अ मॅच. मॅच फिनिश. जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी. सामना जिंकलाय नवज्योत ए संघाने. व्हॉट अ मॅच. नो डाऊट अबाउट दॅट. मॅच फिनिश ज्याने केली संकट मोचक तारणार योगेश ठरला या मॅचचा हिरो. चला शूज शांतीनगर संघाचा बाबू आपण या शूज आपले घेऊन जायचे आहेत.